प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज फेब्रुवारी आपण आज इथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। माझं नाव सिमरन नदाफ, मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे। मी तुमच्यासमोर विज्ञान आणि पर्यावरण या विषयावर माझे मत मांडणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। विज्ञान वापरा, पर्यावरण वाचवा। विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनात अविभाज्य भाग आहे। विज्ञानामुळे आपले जीवन अधिक सोपे, सुरक्षित आणि प्रगत झाले आहे। विज्ञानाचा वापर करताना आपल्याला पर्यावरणाचा विचार करणे खूप गरजेचे आहे। झाडतोड, प्रदूषण, प्लास्टिकचा अतिवापर यामुळे निसर्गाचा मोठा नुकसान होत आहे। याच परिणाम हवामान बदल, पाणी टंचाई आणि विविध आजारांमध्ये दिसून येते। विज्ञान मानवाला पुढे नेतं, निसर्ग मानवाला जगवते। विज्ञानाचा योग्य वापर केल्यास आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो। आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, पावसाचे पाणी साठवणे, वृक्षारोपण करणे यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो। म्हणून विज्ञानाचा वापर मानवाच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा वापर मानवाच्या संरक्षणासाठी करू शकतो। आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, कारण ते आपल्या जीवनाचे आधार आहे। सत्य हे आहे की आपला ग्रह एका संकटात आहे। वाढते तापमान, वितळणारे हिमनद्या, आपण श्वास घेतो ती हवा, आपण पाणी पितो ते पाणी, आपण ज्या जमिनीवर जगतो ती जमीन, सर्वत्र प्रदूषण पसरलं आहे। ही वेळ आहे कृती करण्याची। पर्यावरण आपल्याला हवा, पाणी, अन्न जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट देते। आपण सौर ऊर्जा वापरू शकतो, वृक्षारोपण करू शकतो, कचरा कमी करू शकतो, प्रदूषण कमी करू शकतो। चला तर आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊया आणि आपल्या ग्रहाला एक सुंदर ठिकाण बनवूया। वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन शोध, दळणवळणाची साधने यामुळे मानवाचे कष्ट कमी झाले आहेत। मोबाईल फोन, वीज, पंखे, वाहने, औषधे, संगणक यासारख्या गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत। म्हणून विज्ञानाला प्रगतीचा पाया असे म्हटले आहे। म्हणूनच दुसरीकडे पाहिले तर विज्ञानाचा उपयोग मानवाचा उपयोग निरीक्षणासाठी केला पाहिजे। कारखान्याचा धूर, प्लास्टिकचा अतिवापर यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। याच परिणाम पूर, दुष्काळ आणि विविध आजारांमध्ये दिसून येते। आज सरकार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करते, पण केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नाही, तर झाडे लावून काळजी घेणे महत्त्वाचे आहे। आपण विद्यार्थी म्हणून ही जबाबदारी आपली खूप गरजेची आहे की आपण स्वच्छता राखणे, प्रदूषण कमी करणे, कचरा कमी करणे। विज्ञान आणि पर्यावरण, एक मैत्री, एक भविष्य, एक ध्येय। ही मैत्री आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि संवर्धन करण्याचे मार्ग दाखवते। आपल्याला वृक्षारोपण करणे, प्रदूषण कमी करणे, जलसंवर्धन करणे आवश्यक आहे। विज्ञान आणि पर्यावरण, एक मैत्री, एक भविष्य, एक ध्येय। ही मैत्री आपल्याला एक उज्ज्वल भविष्य देईल। विज्ञान हे एक उज्ज्वल भविष्याची गुरु किल्ली आहे। प्लास्टिकला म्हणतोय की काय फरक पडतोय, आपण म्हणतोय की प्लास्टिकला म्हणतोय की काय फरक पडतोय, की नंतर म्हणतोय की पूर काय येतो, पण नंतर म्हणतोय की पूर काय येतो। मी शेवटी जाता एवढंच म्हणेन की विज्ञानाची किमया नारी, अचंबित दुनिया सारी। धन्यवाद।